जितेंद्र आव्हाडांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश भाईंदर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दिले आदेश। वैभव राऊत मराठा मोर्चात बॉम्बस्फोट करणार होता या वक्तव्याप्रकरणी न्यायालयाचे आदेश। भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या विश्वस्त पदावरून राहुल सोलापूरकर पायउतार। विश्वस्त पदाचा दिला स्वतःहून राजीनामा। घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी। करुणा मुंडेचे आरोप न्यायालयाने केले मान्य। धनंजय मुंडेंना दर महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचाही दिला आदेश। न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही। मीडियाने जबाबदारीने वार्तांकन करावं। धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी। वाहन असल्यास योजनेतून नाव वगळलं जाणार। पुण्यात 75,000 महिलांच्या घरामध्ये वाहन। लाडकी बहीण योजनेवरील नव्या नियमाच्या अनुसार योजना महिलांसाठी नाही तर सत्तेत येण्यासाठी होती, अशी बच्चू कडू यांची टीका। लाडक्या बहिणींचा राजकारणासाठी वापर झाला, रोहित पवार यांचं वक्तव्य। शिवसेना नेत्याचा हॉटेलमध्ये धुडकूस। जेवण दिलं नाही म्हणून केली तोडफोड। छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धारूर मधील तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचं स्टेटस। कृष्णा आंधळे हा देशमुख हत्येतील फरार आरोपी।